सो 3 इम्पॉर्टंट थेरम ह्या चॅप्टरमध्ये आहे आणि सगळे सिम्पल आहेत बघा तिन्ही पण. सो 3 आपण थेरम डिस्कस करूया आज आणि मग उद्या इंटिग्रेशनचे आपले थेरम चालू होतील. आपण संडेला काय करूया माहिती आहे का, संडेला दुपारनंतर आपण असं करूया की पेपर ॲनालिसिस करू, मागचे 4 पेपर की कोणते कोणत्या टाईपचे वगैरे क्वेश्चन्स होते, टाईप ऑफ क्वेश्चन्स आपण आयडेंटिफाय करू त्याच्यामध्ये संडेला. म्हणजे उद्या काय होईल बघा, प्लॅन असा आहे आता की उद्या इंटिग्रेशन इनडेफिनाइट इंटिग्रेशनचे थेरम होतील. संडेला आपण पेपर ॲनालिसिस करू. संडेला मला वाटतं तारीख 8 आहे, 6, 7, 8 बरोबर. आणि 9 तारखेला मग डेफिनाइट इंटिग्रेशनचे थेरम होतील. ठीक आहे, 9 तारखेपर्यंत संडेला इम्पॉर्टंट राहील. इम्पॉर्टंट याच्यासाठी की पेपर ॲनालिसिस म्हणजे तुम्हाला आता ज्यांना आउट ऑफ घ्यायचे किंवा चांगले मार्क्स घ्यायचे त्यांचा सगळा अभ्यास झालेला असणारच आहे. पण ज्यांना अजून थोडंसं हे आहे बाकी काय काय कन्फ्युजन वगैरे, त्यांसाठी मग आपण त्यांच्यासाठी ते म्हणजे सगळेच जॉईन व्हा त्यासाठी पण. ओके, आपण लास्ट 4 पेपर ॲनालिसिस करू की सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी इम्पॉर्टंटली की कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येत आहेत रेग्युलरली. त्याच्यावरती जास्त फोकस करता येईल तुम्हाला. ओके, ठीक आहे. सो नाव वी स्टार्ट द theorem from the chapter differentiation. सो यामध्ये 3 थेरम आपण बघणार आहेत. एक आहे कॉम्पोजिट फंक्शनची थेरम, दुसरी इन्व्हर्स फंक्शन आणि तिसरं पॅरामेट्रिक फंक्शन. आणि ह्या 3 पैकी एक तुम्हाला पेपरमध्ये असेल. ओके, आता याचं व्हेरिएशन बघा, कधी 2 मार्काला विचारतात, कधी 3 मार्काला विचारतात, कधी 4 मार्कालाही विचारतात. ठीक आहे. सो पहिली थेरम आहे आपली कॉम्पोजिट फंक्शनसाठी. ओके, त्याचं स्टेटमेंट असतं, क्वेश्चन मधलं स्टेटमेंट तुम्ही ॲज इट इज लिहिणार. सो स्टेटमेंट इज इफ y इज इक्वल टू f of u is a differential function of is a differentiable function of u and u is equal to g of x is a differentiable function of x, then y is differentiable function of x, y is differentiable function of x and dy by dx. म्हणजे हे प्रूव्ह करायचं बरं का आपल्याला. अँड देनच्या पुढं नाही का, y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x अँड dy by dx इज इक्वल टू dy by du इंटू du by dx. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे एवढं. कॉम्पोजिट फंक्शनला आपण हे पण म्हणतो बघा चेन रूल. ठीक आहे, याला कधी कधी चेन रूल असं मेन्शन केलेलं असतं काही बुक्समध्ये. सो ते लक्षात राहू द्या. कॉम्पोजिट फंक्शन म्हणजेच आपण काय अप्लाय करतो इथं, चेन रूल. ठीक आहे, डिफरन्सिएशन फंक्शन ऑफ फंक्शनचे डिफरन्सिएशन थोडक्यात. ठीक आहे, आता हे प्रूव्ह करताना येणार आहे, हे थेरम प्रूव्ह करताना आपण थोडंसं लिमिट्स वगैरे याच्यामध्ये असणार आहे. 11वीमध्ये आपण लिमिट स्टडी केलेलं होतं. ओके, आणि ज्या मेथड किंवा ज्या स्टेप्स किंवा जे लॉजिक आपण वापरणार आहे पहिल्या ह्या थेरमसाठी, सेम लॉजिक किंवा सेम मेथडॉलॉजी आपण सेकंड आणि थर्ड थेरमसाठी वापरणार आहे. सो पहिली थेरम थोडीशी व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या. सेकंड आणि थर्ड तुम्हाला डायरेक्टली ते लक्षात येऊन जाईल. ओके, सो प्रूफ. आता इथं क्वेश्चन व्यवस्थित बघा बरं करे. वाय हा डिफरन्शिएबल फंक्शन आहे कोणाचा, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, आणि यू हा डिफरन्शिएबल फंक्शन कोणाचा आहे, एक्स आहे. येतं लक्षामध्ये, म्हणजे वाय इज अ फंक्शन ऑफ यू, यू इज अ फंक्शन ऑफ एक्स. तर तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. ओके, याला मी मार्क करतो. वाय हे डिफरन्शिएबल फंक्शन कोणाचं आहे, यूचं आहे.
त्यानंतर यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन कोणासाठी एक्स. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. ठीक आहे, हे आपल्याला याच्यामध्ये आणायचं आहे. सो हे बघा आपण कन्सिडर करूया इथं, लेट डेल्टा एक्स, हा डेल्टा डी नाही बरं तो, हे असं काढलं आपण त्याला. दिस इज अ डेल्टा एक्स इज अ स्मॉल इन्क्रीमेंट, इज अ स्मॉल increment in the value of x, in the value of x. आपण असं कन्सिडर केलं की डेल्टा एक्स हा स्मॉल इन्क्रीमेंट आहे एक्समध्ये. ओके, स्मॉल इन्क्रीमेंट म्हणजे थोडीशी व्हॅल्यू काय होते त्याची इन्क्रीज होती आहे. आता एक्स, बट यू हा कोणाचं फंक्शन आहे, एक्सचं फंक्शन आहे, बरोबर आहे. सो वी कॅन राईट नाव सेकंड लाईनमध्ये नाव किंवा सिन्स असं लिहिलं तरी चालेल, यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, डिफरन्शिएबल फंक्शन किंवा डायरेक्ट फंक्शन दिलं तरी चालेल. यू हा फंक्शन आहे एक्सचा, यू इज अ फंक्शन ऑफ एक्स, यू इज अ फंक्शन ऑफ एक्स. त्याच्यामुळं काय होईल बघा, हे बघा, जर एक्समध्ये जर इन्क्रीमेंट झाली डेल्टा एक्सची आणि यू हा एक्सचं फंक्शन आहे, इथं दिलं आहे बघा, यू इज अ फंक्शन ऑफ एक्स, यू हे एक्सचं फंक्शन आहे, त्यामुळं यूमध्ये पण इन्क्रीमेंट होईल. ओके, मग देअर शुड बी, वी कॅन राईट देअर शुड बी अ करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट, corresponding increment spelling mistakes, corresponding increments, CREMENT, corresponding increments. काय येईल मग, इन्क्रीमेंट्स म्हणा किंवा इन्क्रीमेंट म्हणा, करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट, करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट डेल्टा यू इन द व्हॅल्यू ऑफ यू, इन द व्हॅल्यू ऑफ यू, यूमध्ये पण इन्क्रीमेंट होईल. ओके, आता आपल्याला माहिती आहे बघा, वाय हे कोणाचं फंक्शन आहे बघा, एक्समध्ये डेल्टा एक्स ही इन्क्रीमेंट झाली आणि यू हे एक्सचं फंक्शन आहे म्हणून यूमध्ये डेल्टा यू ही इन्क्रीमेंट झाली. आता आपल्याला माहिती आहे बघा, वाय हे कोणाचं फंक्शन आहे, आता वाय इज अ फंक्शन ऑफ यू. सो यू कॅन राईट हिअर ऑल्सो वाय इज अ फंक्शन ऑफ, वाय कोणाचं फंक्शन आहे, वाय इज अ फंक्शन ऑफ यू. त्याच्यामुळं काय होईल, देअर शुड बी, देअर शुड बी अ करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट, याच्यामध्ये पण इन्क्रीमेंट होईल मग, करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट, करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट ती काय होईल, डेल्टा वाय इन द व्हॅल्यू ऑफ वाय, वायच्या व्हॅल्यूमध्ये डेल्टा वाय हे काय होईल, इन्क्रीमेंट होईल. ठीक आहे, आता यामध्ये एक लक्षात ठेवा की डेल्टा एक्स आणि डेल्टा यू यांची जी लिमिट्स असतील बघा, डेल्टा एक्स टेन्स टू 0 अँड डेल्टा वाय टेन्स टू 0, लिमिट्स वापरायचे आहेत. ओके, ही स्टेप लक्षात राहू द्या इथं, डेल्टा एक्स टेन्स टू 0 आणि डेल्टा वाय टेन्स टू 0. ओके, आता आपण कन्सिडर करू बघा इक्वेशन, हे जे इक्वेशन जे प्रूव्ह करायचं आहे ना आपल्याला हे, ओके, ज्याला मी थोडंसं ग्रीन कलरमध्ये मार्क केलं आहे बघा, ते इक्वेशन फक्त डेल्टाच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके, मग ते इक्वेशन काय बघा, डेल्टा वाय डी वाय अपॉन डी एक्स आहे, डी वाय अपॉन डी एक्सला कसं लिहा, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. सो कन्सिडर डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू काय, आता इथं इज इक्वल टू डी वाय बाय डी यू, डी वाय बाय डी यूला कसं लिहा, डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स, कारण पुढं डी यू बाय डी एक्स आहे. ठीक आहे, हां, आता लिमिट घ्यायचं आहे आपल्याला, टेकिंग लिमिट, लिमिट कसं घेणार आहे, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, कारण आपल्याला एक्सचं व्हेरिएबल एक्सच्या फंक्शनसाठी प्रूव्ह करायचं. सो लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साइड्स, दोन्ही साईडला लिमिट घ्यायचं आहे. ओके, सो लेफ्ट साईडला काय होईल, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, इथं कोण आहे, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट
डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू परत इथं लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 बरोबर. ह्या दोघांसाठी लिमिट सेपरेट होईल, याच्यासाठी सेपरेट लिहायचं, याच्यासाठी सेपरेट लिहायचं, म्हणजे फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. सो लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 इथं होईल डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्या बघा. आता वाय हा डिफरन्शिएबल फंक्शन कोणाचा आहे हे माहिती दिलेलं आहे. वाय हा डिफरन्शिएबल फंक्शन यूचा आहे आणि यू हा डिफरन्शिएबल फंक्शन कोणाचा आहे एक्सचा आहे. ठीक आहे. आता आणि आणखीन एक इथं आपण काय लिहिलं ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 आणि डेल्टा वाय टेन्स टू 0. वायच्या ऐवजी काय करा, कारण वाय डिनॉमिनेटरला येतच नाही ना, वायच्या ऐवजी इथं यू लिहा. ओके, यू राहू द्या, कारण डिनॉमिनेटरला जो येतो त्याच्यावरती डिपेंड असतात लिमिट्स काय घ्यायचे. इथं डेल्टा एक्स आहे, सो डेल्टा एक्स टेन्स टू 0. इथं डेल्टा यू आहे, पण लिमिट्स आपलं काय आलं इथं, कुठं बघताय तुम्ही आता इथं, बरोबर ना. इथं लिमिट्स आपलं डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे, कारण आपण डेल्टा एक्स टेन्स टू 0 घेतला लिमिट्स. इथं डिनॉमिनेटरला डेल्टा एक्स आहे, इथं लिमिट पण काय आलं आपलं डेल्टा एक्स टेन्स टू 0. सो जिथं डिनॉमिनेटरला डेल्टा यू आहे, ओके, तिथं काय करा डेल्टा एक्स टेन्स टू 0च्या ऐवजी काय वापरा डेल्टा यू टेन्स टू 0, म्हणजे हे लिमिट्स वापरायचे डेल्टा यू टेन्स टू 0. ठीक आहे. सो ॲज असं लिहितो मी परत, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 कॉमा डेल्टा यू टेन्स टू 0. सो हे तुमचं होईल देअरफॉर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट, हां इथं चेंज करा आता, डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू, आणि इथं लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. ठीक आहे. आता लिमिट्समध्ये एक लक्षात ठेवा, हे बघा आता मला पहिलं याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, याला मार्क करतो मी, हे बघा हे सॉल्व करायचं आहे, असं मार्क केलं दिसतंय ना, हे डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू आहे. ठीक आहे. आणि वाय हे कोणाचं वाय हे कोणाचं फंक्शन आहे, यूचं फंक्शन आहे. वाय जर यूचं फंक्शन असेल आणि डेल्टा यू टेन्स टू 0 आहे, ओके, तर याचा डायरेक्टली आन्सर काय येतं मग डी वाय बाय डी यू, डेल्टाचा डी करायचा. ओके. सो याच्यामध्ये काय येईल असं लिहितो मी ॲज, किंवा डायरेक्ट असं द्या वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, किंवा फक्त फंक्शन दिलं तरी चालतंय, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, बरोबर. सो देअरफॉर लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू, याची व्हॅल्यू काय येईल डायरेक्टली डी वाय बाय डी यू. ठीक आहे, डी वाय बाय डी यू. आता हे कसं येतं आहे तर लिमिट्स आपण अप्लाय केलेले आहेत, आणि डिफरन्शिएबल फंक्शन असल्यावरती ते डेल्टाचं म्हणजे इन्क्रीमेंटचं डायरेक्टली काय होऊन जातं डी होऊन जातं. ओके, हे असं डेल्टा म्हणजे स्मॉल इन्क्रीमेंट, ही लार्ज इन्क्रीमेंट होत्यात. ओके, डी वाय बाय डी यू. नेक्स्ट परत आता वाय हा यूचं फंक्शन होतं, बरोबर. वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, आणि नेक्स्ट यू कोणाचं फंक्शन आहे एक्सचं. ओके, मग वी कॅन राईट असं घेतो मी काय यू, हां यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ, यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ डी, यू कोणाचं फंक्शन आहे एक्सचं. मग आता हे सेकंड बघा, सेकंडला मी मार्क करतो हे. ओके, मग याचा आन्सर काय येईल बघा, इथं डेल्टा एक्स बरोबर आणि डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. जर यू हा डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स असेल तर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू काय येईल लॉजिकली, तुमचे मायक्रोफोन ऑन आहे, बोलू शकता तुम्ही. जर इथं डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू माझा डी वाय बाय डी यू आला, तर डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू काय येईल डी यू बाय डी एक्स. डी यू बाय डी एक्स. ओके, आणि हे जे तुम्ही फाइंड आउट करताना रे, ओके, हे असं फाइंड आउट केल्यावरती तुम्ही याला काय म्हणू शकता की हे एक्झिस्ट करतं आणि फायनाईट आहे, या फायनाईट व्हॅल्यू असेल किंवा लिमिट एक्झिस्ट करतं थोडक्यात. ठीक आहे. आता त्यांनी काय केलं बघा बुकमध्ये, ज्यावेळेस हे फाइंड आउट केलं ना, यांच्या पुढे दिलं त्यांनी एक्झिस्ट अँड इज फायनाईट असं, म्हणजे इथं डी वाय बाय डी यूच्या पुढं काय लिहायचं इथं मग एक्झिस्ट अँड इज फायनाईट. ओके, एवढं वर्ड इथं ॲड करा. एक्झिस्टचा मिनिंग लिमिट एक्झिस्ट करतं आहे, आणि ते काय असणार आहे फायनाईट असणार आहे, अँड इज फायनाईट. ओके,
आता हे बघा, हे जे इक्वेशन होतं तुमचं जिथं मी लिमिट्स अप्लाय केलेलं होतं, समजा याला इक्वेशन 1 म्हणा वाटलं सर. सो देअरफॉर इक्वेशन 1 बिकम काय होईल मग, देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, ओके पेज एंड झाला, मी नेक्स्ट पेजवरती येतो. लेफ्ट साईडला कोण आहे अजून, इथं लिमिट आहे, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स बरोबर इज इक्वल टू, आणि ह्या बाजूला तुमचं काय आलं आता, डी वाय अपॉन डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. ठीक आहे, हे आलं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमची एक साईड, आता इथं 2 साईड आहेत बघा, ही तुमची एल एच एस साईड आहे, ओके इथं पेन्सिलने मी लिहितो, ही तुमची कोणती साईड आहे, लेफ्ट हँड साईड, आणि ही तुमची कोणती साईड आहे, राईट हँड साईड. आता दोन्हीपैकी समजा कोणती पण एक साईड ज्याचं लिमिट फाइंड आउट झालं आहे, आणि ते लिमिट कसं आहे, एक्झिस्ट पण करतं आहे आणि फायनाईट पण आहे, असं जर असेल तर तिची अदर साईड पण काय असणार आहे मग, फायनाईट आणि एक्झिस्ट, म्हणजे त्याचं लिमिट एक्झिस्ट करेल आणि ते फायनाईट असणार आहे. सो तेवढंच फक्त इथं सेंटेन्स लिहायचं आपल्याला. सो वी कॅन राईट हिअर, वी कॅन राईट राईट हँड साईड ऑफ, किंवा शॉर्टकटमध्ये लिहा, आर एच एस ऑफ इक्वेशन, त्याला आपण 1 नाव दिलेलं आहे ना, इक्वेशन 1 इज एक्झिस्ट अँड फायनाईट. देअरफॉर त्याच्यामुळे काय होईल, लेफ्ट हँड साईड ऑफ इक्वेशन 1 should also exist and is finite. सो लेफ्ट हँड साईड सुद्धा काय असणार आहे, म्हणजे ही साईड. तुम्ही म्हणताल सर इक्वेशन वन मी ज्याला नाव दिलं ते आपण जिथं लिमिट्स घेतले होते ना, त्याला आपण इक्वेशन 1 केलेलं आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी परत. ह्या बा इथं, ओके, ह्या इक्वेशनमध्ये राईट हँड साईड, हे बा याचं लिमिट आपण फाइंड आउट केलं, याचं लिमिट आपण फाइंड आउट केलं आहे, मग ही राईट हँड साईड झाली. ओके, राईट हँड साईडचं लिमिट्स एक्झिस्ट पण करतं आहे, ते फायनाईट पण आहे. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, ह्याला लिहायचंच आहे तुम्हाला पेपरमध्ये. ओके, लिमिट एक्झिस्ट करतं आणि फायनाईट, हे कधी होत असतं एक्झिस्ट करतं आणि फायनाईट, ज्यावेळेस फंक्शन हा डिफरन्शिएबल असेल, हा वाय याला डिफरन्शिएबल फंक्शन होता यूला, त्याच वेळेस लिमिट फाइंड आउट होतं इथं, म्हणजे एक्झिस्ट पण करतं आणि फायनाईट पण असतं. त्यानंतर यू हा डिफरन्शिएबल फंक्शन होता एक्सला. ओके, त्यामुळे मग याचा आन्सर तुमचं डी यू बाय डी एक्स आला. आणि आणखीन एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, जो डिनॉमिनेटरला दिला आहे, इथं डिनॉमिनेटरला डी यू आहे, तर डेल्टा यू सॉरी, तर लिमिट पण तुमचं डेल्टा यू टेन्स टू 0 पाहिजे. इथं डिनॉमिनेटरला डेल्टा एक्स आहे, इथं लिमिट पण तुमचं डेल्टा एक्स टेन्स टू 0 पाहिजे. ओके, आणि हे काय होईल, एक्झिस्ट आणि फायनाईट. सो राईट हँड साईड याची एक्झिस्ट आणि फायनाईट झाली आहे, सो त्याच्यामुळं लेफ्ट हँड साईडसुद्धा काय येईल, एक्झिस्ट आणि फायनाईट. सो तेच आपल्याला इथं लिहायचं आहे. मग देअरफॉर दिला इथं एक्झिस्ट आणि फायनाईट बरोबर, मग काय लिहायचं मग, देअरफॉर फक्त लेफ्ट हँड साईड लिहितो मी, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, याची व्हॅल्यू काय येईल मग, डी वाय बाय डी एक्स एक्झिस्ट अँड इज फायनाईट. करेक्ट. Therefore, we can write equation 1 become, ठीक आहे, इक्वेशन 1, किंवा मग आता तुम्ही याला पण इक्वेशन नंबर देऊ शकता, इक्वेशन 2. मग असं लिहा, देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स, कारण आपण 1 मधून हे तर आलेलं आहे ऑलरेडी ते बरोबर. मग इक्वेशन 2 काय होईल, लेफ्ट हँड साईड आली तुमची डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय यू, बरोबर करेक्ट, डी यू बाय डी एक्स. हे झालं फायनल आन्सर. ओके, थोडं काही गोष्टी लक्षात ठेवावं लागतील तुम्हाला याच्यामध्ये. आता हे जर कळलं ना, हे बघा, ज्यावेळेस तुमचं इथं लिमिट्स काढतोय आपण, लिमिट्समध्ये लक्षात ठेवा की डिनॉमिनेटरला जी व्हॅल्यू आहे त्याच्या टेन्स टू लिमिट पाहिजे, आणि कोणतंही फंक्शन समजा जर डिफरन्शिएबल असेल तर त्याचं लिमिट हे एक्झिस्ट करतं आणि फायनाईट पण असतं. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण ज्या CETचे क्वेश्चन्स घेतो ना, त्यावेळेस आलं होतं बघा की कोणतं एखादं फंक्शन एक्झिस्ट करतं का नाही डिफरन्शिएबलमध्ये. एक थिअरी क्वेश्चन होता, तुम्हाला आठवत असेल तर. ओके,
जर फंक्शन जर डिफरन्शिएबल असेल तर त्याचं लिमिट एक्झिस्ट करतं. ओके, सो dy/dx इज इक्वल टू, हां याच्यामध्ये पण आपण बघितलं ना रे, कशामध्ये ते दोन थेरम बघितले बघा, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह LMVT आणि रोलेस थेरममध्ये. इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन फंक्शन इज डिफरन्शिएबल, नाही का, ते एक. ठीक आहे, तिथं फक्त आपण लिमिट अप्लाय नाही केलं इकडं, मग ते मिनिंग तुला सेम होतो. ही झाली बघा पहिली थेरम. ओके, याला आपण कॉम्पोजिट थेरम म्हणतो. सो दिस इज कॉल्ड द कॉम्पोजिट रूल किंवा चेन रूल. आता फायनली प्रूफ झाल्यावरती तुम्हाला शेवटी लिहायचं काय आहे बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली हे प्रूव्ह करायचं होतं, मग खाली फक्त काय लिहा, देअरफॉर वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, शेवटचं स्टेटमेंट. देअरफॉर वी कॅन राईट हिअर वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स and dy/dx is equal to dy/du, dy/du into du/dx. ओके, इथं तुम्ही देअरफॉर लिहिलं आहे. सो इथपर्यंत तुम्ही एंड करून टाका. हे झालं पहिल्या थेरमचा आन्सर. ओके, समजलं सगळ्यांना हे. आता पुढचे दोन सेम आहे बघा, आता काही चेंजेस नाही होणार. ओके, इन्क्रीमेंट घेतल्यामुळं काय होऊ राहिलं ह्या गोष्टी तुम्हाला आता ह्या पहिल्यामध्ये जर समजल्या तर पुढच्यामध्ये फक्त तेच रिपीट करायचं आहे. ओके, ठीक आहे. सो वी कॅन टेक द नेक्स्ट थेरम नंबर 2 ह्या चॅप्टरमधली आहे इनवर्स फंक्शनसाठी. इनवर्स फंक्शन 3 थेरम करायचे बरं का आपल्या चॅप्टरमध्ये. मला वाटतं त्या PDF मध्ये मी 2च दिल्या होत्या असं मला वाटतं. इनवर्स फंक्शनचं स्टेटमेंट. ओके, स्टेटमेंट तुम्ही ॲज इट इज लिहिणार, म्हणजे इथूनच स्टार्ट होणार तुमचं आन्सरचं. सो स्टेटमेंट जे असेल पेपरमध्ये दिलं ते लिहून टाका. इफ, म्हणजे हे असंच असतं, इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल function of x such that dy/dx is not equal to 0 and x is equal to f inverse of y. x हा y चा इनवर्स आहे थोडक्यात आणि तो एक्झिस्ट पण करतो, एक्झिस्ट. देन x is equal to f inverse of y is a differentiable function of y and म्हणजे हा x is equal to f inverse y म्हणजे इनवर्स फंक्शन हा डिफरन्शिएबल फंक्शन आहे y ला, and dy of f inverse of y is equal to 1 upon f dash, dash म्हणजे डेरिव्हेटिव्ह. हा इनवर्स नाही बरं का रे, डॅश आहे इथं. ओके, डॅश, एफ डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजेच तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, दॅट इज dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy/dx हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, हे डॅट इज दिलं ना पुढं, डॅट इजचा मिनिंग काय हे आणायचं आपल्याला फायनल आन्सरमध्ये. सो जशी आपण लास्ट थेरमची स्टार्टिंग केली होती बघा, तशीच जर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट केलं असेल तर बघा. आता याच्यामध्ये परत काय, वाय हा डिफरन्शिएबल फंक्शन आहे कोणाचा, एक्सचा. ओके, सो आपल्याला सेम स्टार्ट करायची आहे. सो मी इथं प्रूफ स्टार्ट करतो. तुम्ही मला थोडी हेल्प करू शकता बघा. आता तिथं आपण पहिलं स्टेटमेंट काय लिहिलं होतं रे मागच्या थेरममध्ये, लेट. येस, काय लिहिलं तर पहिलं स्टेटमेंट तेच रिपीट करणार आहे बघा, म्हणजे तुम्हालाही लक्षात ठेवायला सोपं जाईल ते. तिथं काय लिहिलं तर बघा, मला फक्त पेजेस मागं घ्यावं लागतील म्हणून मी तुम्हाला विचारतोय.
जर लिहिलं असेल तर हे बघा, पहिलं स्टेटमेंट आपण लिहिलं होतं, लेट डेल्टा एक्स इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ एक्स. बरोबर आहे. सो सेम इथं लिहायचं आहे तुम्हाला, लेट डेल्टा एक्स इज स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ एक्स. बरोबर. आणि वाय हा काय आता एक्सचा फंक्शन आहे. सो वी कॅन राईट हिअर, सिन्स y is a function of x, त्याच्यामुळं काय होईल, देअर शुड बी, याच्यामध्ये पण इन्क्रीमेंट होईल, देअर शुड बी करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट. काय होईल ते इन्क्रीमेंट, डेल्टा वाय, करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट डेल्टा वाय इन द व्हॅल्यू ऑफ वाय. ओके. हां, तिथं आणखी एक होतं यू वगैरे होतं, इथं यू वगैरे काय नाही, हे ना, हे दोनच फंक्शन आपले वाय आणि एक्स. झालं हे. परत आता लिमिट वापरायची आपल्याला, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा वाय टेन्स टू 0. आता कन्सिडर, मी सांगितलं जे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे तेच तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. आता कन्सिडर करताना अगोदर काय करा, हा जो dy बाय डी इकडं डिनॉमिनेटरला दिसतोय ना तुम्हाला, दिसेस, याला ह्या बाजूला राहू द्या. म्हणजेच काय होईल, इकडं जर आला तो इकडं मल्टिप्लाय होईल लेफ्ट साईडला. म्हणजे बघा आता लेफ्ट साईडला कोण आहे, dx अपॉन dy, त्याच्याऐवजी काय लिहा, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू, आणि हा dy बाय डी इकडं मल्टिप्लाय होईल. बरोबर. म्हणजेच इकडं काय झालं, तो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू किती, 1. आता घ्या त्याला राईट हँड साईडला, म्हणजे इकडं तो डिनॉमिनेटरला जाईल परत, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. नेक्स्ट काय केलं होतं आपण, लिमिट घेतले होते. सो टेकिंग लिमिट घेताना कसं घ्यायचं परत, डेल्टा एक्स टेन्स टू 0, ऑलवेज लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साइड्स, कारण आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत असतो म्हणून हे डेल्टा एक्स येतं. ठीक आहे. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साइड्स. ओके. सो वी गेट, घ्या लिमिट आता इकडं, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, इथं येईल बघा डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू, कॉन्स्टंट लिमिट अप्लाय होत नाही, सो 1 अपॉन 1 वरती ॲज इट इज, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, इथं होईल डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. ठीक आहे. हे बघा इथं डिनॉमिनेटरला डेल्टा एक्स आहे, इथं पण लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे. इथं डिनॉमिनेटरला डेल्टा वाय आहे लेफ्ट साईडला दिसतंय, आणि इथं लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे. म्हणजे इथं एक्सच्या ऐवजी तुम्हाला काय पुट करावं लागेल, वाय पुट करावं लागेल. ओके. तेवढं चेंज करून घेतो मी. सो इथं लिहायचं परत, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0, सो डेल्टा वाय टेन्स टू 0, परत रिपीट केलं मी. देअरफॉर लिमिट डेल्टा एक्सच्या ऐवजी काय लिहा आता, डेल्टा वाय टेन्स टू 0, इथं डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, इथं डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. ओके. आता परत, आता याचं जी राईट हँड साईड आहे बघा, राईट हँड साईडचं लिमिट जे दिलं आहे तुम्हाला, त्याचा आन्सर आपल्याला फाइंड आउट करता येणार आहे. कळतं आहे का बरं, कारण वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स दिलं आहे ना तुम्हाला स्टेटमेंटमध्ये. बघा वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, पहिलीच लाईन आहे. सो इथे लिहायचं आहे मग तुम्हाला, वाय इज differentiable function of x, okay. Therefore limit, जर differentiable function x असेल, limit delta x tends to 0, okay, delta y upon delta x, याची व्हॅल्यू काय होईल, dy बाय dx, आणि पुढं काय लिहायचं, exists and is finite. बरोबर आहे. याला इक्वेशन 1 म्हणा वाटलं सर. ठीक आहे ना, याला इक्वेशन 1 म्हणा. मग आता इथं देअरफॉर इक्वेशन 1 बिकम, सो इक्वेशन 1 काय तयार होईल, लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन
आता लिमिट नाही, आपण लिमिटचं आन्सर फाइंड आउट केलं आहे. 1 त्याचं आन्सर काय आलं मग ते dy बाय dx. हे बघा राईट हँड साईडला आपल्याला dy बाय dx लागत होता, तो आपण आणला आहे. हे बघा इथं dy बाय dx आहे ना, 1/dy बाय dx. आता फक्त बघा, आता लास्ट थेरममध्ये आपण एक सेंटेन्स काय वापरलं बघा, मी तुम्हाला सांगितलं हे बाई, हे इथं बघा सगळ्यांनी RHS आणि LHS. जर RHS ऑफ द इक्वेशन 1 हे एक्झिस्ट आणि फायनाईट असेल, तर LHS पण काय असणार आहे, शुड ऑल्सो एक्झिस्ट आणि फायनाईट. सो सेम स्टेटमेंट आपल्याला काय करायचं आहे आता पुढच्या थेरममध्ये लिहायचं आहे. कारण ह्या थेरममध्ये हे आपलं इक्वेशन 1 आहे, ज्याला मी इक्वेशन 1 मार्क केलं इथं. ओके, हे इक्वेशन 1, याची जी राईट हँड साईड आहे ती राईट हँड साईड आपण dy बाय dx फाइंड आउट, म्हणजे त्याचं लिमिट फाइंड आउट झालं आहे, ते एक्झिस्ट आणि फायनाईट आहे. मग LHS पण कसे असणार आहे, एक्झिस्ट आणि फायनाईट. ओके, ते स्टेटमेंट लिहायचं आहे. सो नेक्स्ट पेजवरती येतो मी. सो दॅट स्टेटमेंट इज असं लिहायचं, लेफ्ट हँड साईड ऑफ इक्वेशन 1 is exists and is finite. Okay, therefore right hand side in the so therefore left hand side of equation 1 should be exists and is finite. Okay, so therefore मग काय देणार तुम्ही इथं, लिमिट इथं काय होतं, डेल्टा वाय टेन्स टू 0 ना, डेल्टा वाय टेन्स टू 0, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू काय येईल, हा dx अपॉन dy, आणि इथं काय लिहायचं परत, एक्झिस्ट अँड इज फायनाईट. बरोबर. देअरफॉर जे फायनल इक्वेशन जिथं तुम्ही राईट हँड साईड पुट केली बघा, हे याला इक्वेशन काय म्हणा, 2. देअरफॉर इक्वेशन 2 बिकम, सो इक्वेशन 2 काय तयार होईल मग, लेफ्ट हँड साईड झाली dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन, इथं काय आलं होतं, dy अपॉन dx. बरोबर. आणि इथं कॉमा करून असं लिहा, dy अपॉन dx इज नॉट इक्वल टू 0, कारण डिनॉमिनेटर 0 झालं तर फंक्शन काय होऊन जाईल तुमचं, नॉट डिफाईन. आलं. ओके, सो दिस इज अ इनवर्स फंक्शन. मग आता शेवटी परत एक लाईन काय लिहायची मग, हे बघा इथं, देन x इज इक्वल टू f इनवर्स y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y. ओके, सो यू कॅन राईट हिअर, देअरफॉर x is equal to f inverse y is exist करणे म्हणजे डिफरन्शिएबल फंक्शन असणे, is exist. ओके, एक्झिस्ट देनच्या पुढचंच लिहायला पाहिजे आपण, मी याला रफ करतो. एक्झिस्ट करणे म्हणजेच डिफरन्शिएबल फंक्शन असणे, लिमिट फाइंड आउट होतं ना तिथं. देअरफॉर x is equal to डायरेक्टली f inverse y is a differentiable function of function of y and d by dy of f inverse of y is equal to 1 upon f dash of x. याचा मिनिंगच काय, that is dx upon dy is equal to 1 upon dy by dx. Okay, this is the final answer. सो हा थेरम 3 मार्कालाच मॅक्सिमम टाइम विचारलेला आहे इनवर्स फंक्शनचा. ओके, सोपा आहे बघा, जे प्रूव्ह करायचं ते मी डायरेक्टली लिहून घेतोय. ओके, अंडरस्टूड. चलो नेक्स्ट लास्ट थेरम ह्या चॅप्टरमधला, पुढच्या पेजवरती येतो मी. सो तिसरा थेरम आहे पॅरामेट्रिक फंक्शनसाठी. पॅरामेट्रिक फंक्शन लास्ट इयरला झालेला आहे हा, आय थिंक पेपर लास्टच्या जूनला का, जूनला आहे काय वाटतं मला, करू आपण चेक नंतर.
आता बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या बघा, लिमिट्स काय निघणार आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. सो आता मला चांगली मदत करा तुम्ही. हां, स्टेटमेंट. स्टेटमेंट आहे याचं, इफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी इज सॉरी अँड पुस्तकातलं स्टेटमेंट लिहितो मी, अँड y is equal to g of t are differentiable functions of t. याचा मिनिंग काय, x आणि y हे t चे फंक्शन्स आहेत ऑफ t. देन हा हे प्रूव्ह करायचं देनच्या पुढचं. देन y is a differentiable function of x and dy by dx is equal to काय प्रूव्ह करायचं आपल्याला इथं, dy upon dt divided by dx upon dt. आणि इथं परत वेअर डिनॉमिनेटर म्हणजे dx upon dt इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय माहिती करे, x आणि y हे दोघंही डिफरन्शिएबल फंक्शन आहे. कोणाचे, टीचे. बरोबर. आणि टी कोण असतो याच्यामध्ये, टी इज अ पॅरामीटर, म्हणून तर याला आपण पॅरामीट्रिक फंक्शन म्हणतो ना. टी हा पॅरामीटर आहे. ठीक आहे. आता एक्स आणि वाय हे टीचे फंक्शन आहे. आता तुम्ही मला परत सांगा की पहिल्या थेरममध्ये आजच्या आणि दुसऱ्या थेरममध्ये आपलं पहिलं सेंटेन्स काय होतं, लेट डेल्टा एक्स इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ एक्स. बरोबर. कारण आपण तिथं सगळ्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करत असतो, कॉम्पोजिटमध्ये पण किंवा इनवर्समध्ये पण. पण इथं तुम्हाला आता माहिती आहे आपण काय करतो, पहिल्या फंक्शनला यू कन्सिडर करतो, दुसऱ्याला व्ही. इथं नाही का पॅरामेट्रिक फंक्शन, जसे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते. करेक्ट. इथं तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टी फाइंड आउट करताय स्टार्टिंगला, आणि मग तुम्ही त्यांचा रेशो घेता बा असं हे. बरोबर. हे बा इथलचा रेशो मी मार्क करतो त्याला. मग तुम्ही हा रेशो घेताय, वरती dy बाय dt आणि खाली dx अपॉन dt. म्हणजे तुम्ही इथं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेताय. म्हणजेच इथं तुम्हाला इन्क्रीमेंट कोणामध्ये दाखवायचं, आता टी मध्ये. सो तेच सेंटेन्स फक्त आता टी साठी मी इथं यूज करणार. सो काय होईल मग ते, लेट डेल्टा एक्सच्या ऐवजी डेल्टा टी इज स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ, कोणाच्या व्हॅल्यूमध्ये, टीच्या, इन द व्हॅल्यू ऑफ टी. ठीक आहे. टीच्या व्हॅल्यूमध्ये ती स्मॉल इन्क्रीमेंट आहे. आता सिन्स एक्स आणि वाय दोघं पण कोणाचे फंक्शन आहेत, टीचे. सिन्स एक्स अँड वाय आर अ फंक्शन ऑफ टी, मग देयर शुड बी, यांच्यामध्ये पण इन्क्रीमेंट होईल. सो देयर शुड बी corresponding increments डेल्टा एक्स, एक्स मध्ये किती, डेल्टा एक्स, आणि वाय साठी किती, डेल्टा वाय, इन द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय रिस्पेक्टिवली. ठीक आहे. ओके. आता इथं बघा डिनॉमिनेटरला डी एक्स येतो, डी टी येतो, म्हणजे तुम्हाला इथं तिन्ही लिमिट वापरायचे आहेत. सो आता लिमिट येतो ना पुढची स्टेप काय आपली, लिमिट आहे. सो ॲज वी कॅन राईट हिअर, डेल्टा टी टेन्स टू 0, डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा वाय टेन्स टू 0. आता कन्सिडर काय करायचं आहे, परत आपण कन्सिडर करणारे जे दिलं आहे ना आपल्याला, जे प्रूव्ह करायचं ना इक्वेशन, तेच लिहायचं आहे. फक्त ते कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं, डेल्टाच्या फॉर्ममध्ये. अब दिसलं की इक्वेशन तुम्हाला, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx अपॉन dt. ओके. तुमचे मायक्रोफोन ऑन आहे, सांगा काय लिहू लेफ्ट साईडला. सगळे जागे आहेत ना. आता हे जे फंक्शन दिसतंय तुम्हाला, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx अपॉन dt, नाही का, याला इन्क्रीमेंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं. बोला
कन्सिडर लेफ्ट साइड काय येईल, अरे बापरे, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. हां 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 गुड. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, हां न्युमरेटर इथं आहे डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवायडेड बाय इथं डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. dy बाय डी टीचं डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी, dx अपॉन डी टीचं डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. पुढची स्टेप, येस एनीवन, टेकिंग लिमिट. ओके, आता त्याचं लिमिट कशी घेणार आहे आपण, पहिल्या दोघांमध्ये डेल्टा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेत होतो, म्हणून आपण घेतलं डेल्टा एक्स टेन्स टू झिरो. इथं आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेत असतो. मग सांगा इथं आपण लिमिट्स काय घ्यायचं आहे, डेल्टा टी इक्वल्स टू 0. हां डेल्टा टी टेन्स टू झिरो, टेकिंग लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो ऑन बोथ साइड्स. सो वी गेट, ओके आता अप्लाय करायचे आपल्याला राईट दोन्ही बाजूला लिमिट्स. सो काय होईल बघा, लेफ्ट हँड साईड लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो, इथं येईल डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, ओके, इज इक्वल टू न्युमरेटर लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो, इथं येईल डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी होल इक्वेशन डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो, इथं येईल डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलं आहे बघा की जी व्हॅल्यू डिनॉमिनेटरला असती आहे, ओके मी इथं मार्क करून सांगतो बघा तुम्हाला, इथं डेल्टा एक्स आहे डिनॉमिनेटरला, इथं डेल्टा टी आहे डिनॉमिनेटरला, इथं डेल्टा टी आहे. ओके, जी व्हॅल्यू डिनॉमिनेटरला असती आहे त्याच्याच रिस्पेक्टिव्ह लिमिट घ्यावं लागतं. इथं डेल्टा टी आहे, इथं डेल्टा टी आहे. ओके, सो इथं काही चेंज नाही होणार. इथं डेल्टा टी आहे डिनॉमिनेटरला, इथं डेल्टा टी, इथं काही चेंज नाही होणार. बट इथं डेल्टा एक्स आहे डिनॉमिनेटरला आणि लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो आहे. सो डेल्टा टीच्या ऐवजी इथं कोण लिहायचं तुम्हाला, फक्त डेल्टा एक्स लिहायचं आहे. आणि रिझन तुम्हाला माहिती आहे काय द्यायचं, तेच ॲज डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा एक्स टेन्स टू झिरो. जर स्मॉल असतील ना हे, तर तुम्ही लिमिटचं चेंज करू शकता, डेल्टा वाय टेन्स टू झिरो. सो देअरफॉर हे काय होईल, लिमिट इथं आता डेल्टा एक्स टेन्स टू झिरो लिहा. ठीक आहे, बाकी ॲज इट इज सगळं डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू इथं न्युमरेटर लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवायडेड बाय लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. आता याची परत जी राईट हँड साईड आहे आपल्याला माहिती आहे वाय आणि एक्स. ओके, हे दोघांचे पण काय आहे, दोघं पण डिफरन्शिएबल फंक्शन आहे टीचे, आणि त्यामुळे दोघांचे लिमिट काय करेल, एक्झिस्ट करेल. ओके, सो इथं लिहायचं आहे x and y are differentiable function, differentiable functions of t, बरोबर. therefore न्यूमरेटर बघा लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो, हां याला इक्वेशन 1 कन्सिडर करा. लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो काय न्यूमरेटर डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी. सांगा याचा आन्सर काय लिहू, लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू काय लिहू, dy by dt. डी वाय बाय डी टी. हां पुढं काय लिहायचं सेंटेन्स, एक्झिस्ट अँड इज फायनाईट. हां, आणि सेकंड काय, अँड सेकंड म्हणजे डिनॉमिनेटर लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. बोला याचा आन्सर काय लिहू, dy by dx dt. by dt. dx बाय डी टी. पुढं सेंटेन्स एक्झिस्ट अँड इज फायनाईट, बरोबर. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम, देअरफॉर इक्वेशन 1 बिकम लेफ्ट हँड साइड ॲज इट इज लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू राईट हँड साईड झाली तुमची डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. याला इक्वेशन मी 2 कन्सिडर करतो. ओके, अगेन इन द नेक्स्ट पेज परत तेच बघा. आता जे आपण इक्वेशन 2 फाइंड आउट केलं ना, इक्वेशन 2 फाइंड आउट केलं पण कशावरून, इक्वेशन 1 वरून. मी फक्त इक्वेशन 1 मध्ये लिमिटच्या व्हॅल्यू पुट केल्या राईट हँड साईडच्या. सो सेम स्टेटमेंट, ह्या इक्वेशन 1 ची राईट हँड साईड ही एक्झिस्ट करते आहे आणि फायनाईट आहे, बरोबर, राईट हँड साईड. त्यामुळे लेफ्ट हँड साईड सुद्धा काय असणार आहे,
एक्झिस्ट करेल आणि फायनाईट असेल, बस ते स्टेटमेंट लिहायचं आपल्याला. सो वी गेट द फायनल आन्सर. सो कॅन राईट RHS of equation 1 exists and is finite. Therefore, left hand side of equation 1 should be exist and is finite. ओके, मग देअरफॉर काय लिहायचं तुम्हाला इथं, लिमिट इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साईड लिहितोय मी, डेल्टा एक्स टेन्स टू 0, काय ते डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे ना, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. सांगा इज इक्वल टू काय लिहू रे, dy by dx. dy बाय डी एक्स, आणि वरती सेंटेन्स पुढं एक्झिस्ट अँड इज फायनाईट. ओके, सो देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स, इक्वेशन 2 काय होईल मग, इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साईड झाली आपली आता dy बाय डी एक्स, आणि राईट हँड साईड ॲज इट इज काय होती ती dy बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. झालं बघा हे. सो तिन्ही पण थेरम एकाच वेने किंवा एकाच मेथडने प्रूव्ह होत आहेत, लिमिट्स घेऊन. फक्त काय सेंटेन्स काय काय वापरायचं तेवढं फक्त लक्षात ठेवा. ओके, आणि इथं परत काय लिहायचं आपल्याला, डी एक्स अपॉन डी टी, जो डिनॉमिनेटर आहे ना तो नॉट इक्वल टू 0 आहे, कारण तो जर 0 झाला तर फंक्शन काय होऊन जाईल तुमचं, नॉट डिफाईन. ओके, आता फक्त लास्ट सेंटेन्स जे देनच्या पुढे लिहायचं आहे, काय आहे, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, देअरफॉर वाय इज differentiable function of x and dy by dx is equal to काय आला आपला आन्सर, dy by dt divided by dx upon dt. Okay, so this is the end of the theorems of differentiation. ठीक आहे, कोण कोण आहेत आज. ओके, काउंट बरा आहे आज, अथर्व निमसे, ज्ञानेश्वरी, गौरव, ईशान, पौर्णिमा, त्यानंतर दलवी, प्रतीक्षा, मयूर वनवे, ओमकार गोरे, प्राजक्ता माली, प्रिया जगताप, रुपाली, साई गुरव, सानिका, सार्थक परताडे, सार्थक टापरे, शीतल काळे, श्रुती खेडकर, सुजाता वाणी, ओके, टेकवाणी, सोहेल आणि सुमित, विराज मोरे. ओके, ठीक आहे, समजलं का रे डिफरन्सिएशनचे. मग थेरम 3 आहेत बघा, तिन्ही पण एकाच वेने होतात सगळे, जास्त टिपिकल नाही आहेत ते, समजलेत ना. अरे बाबू, ओके ठीक आहे, गुड, चालेल. मग आपण काय करू, थांबूया आज, 9:30 झालेत. इंटिग्रेशनचं जर स्टार्ट केलं तर मग ते आज व्हायचं नाही आपल्याला लगेच कंटिन्यूमध्ये. सो उद्या इंटिग्रेशनचे इनडेफायनाईट, तुम्हाला ते 3 थेरम जमतात ना रे इंटिग्रेशनचे, नाही का ते प्रूव्ह दॅट वाले होते रे, युव्ही रूल वापरून. हा ते जमते सर. ते 3 नाही का, ते डायरेक्ट आपण प्रॉब्लेममध्ये पण घेतलेले आहेत. वाटलं असं त्याच्यापैकी एक मी, अरे टेकवानी बस बस बस, खूप लाईक केलं आहे बघ टेकवानीने, त्याच्यामधलं एखादा घेतो वाटलंच उद्या परत मी. मग उद्या आपल्याला इंटिग्रेशनमध्ये युव्ही फंक्शनचं एक घ्यावं लागेल. ओके, ते एक थेरम तुम्हाला विचारतात, आणि बाकी त्या 3 त्यातलं एखादं बघू, आणि समजा टाईम असेल तर मग याच्यातले पण घेऊन टाकू, कोणते डेफायनाईटमधलं. मग त्याच्यामध्ये 4 आहेत, ते पण एकाच सिक्वेन्समध्ये घ्यावं लागतात, ते पण एकामेकावर डिपेंड आहेत. सो चालेल, ह्या नोट्स वगैरे मी ग्रुपवर टाकून देतो. मग पहिल्या ते पार्ट 1चे थेरम झाले करे, मग तुमचे रोज करताय, कसं प्लॅनिंग केलं आहे तुम्ही, तुमच्यानुसार करा अकॉर्डिंगली, काय करायचं आहे तसं, ठीक आहे ना. चालेल, मग थांबायचं आहे.